गोरेगाव तालुक्यातील ग्राम पालेवाडा येथील शिवमंदिर परिसरात दिनांक 12 फेब्रुवारी रोजी गुरुवारी सकाळी 9 वाजता अत्यंत भक्तिमय वातावरणात कलश यात्रेने श्री शिव महापुराण कथेची मंगलमय सुरुवात करण्यात आली। गावभर हर हर महादेवच्या जयघोषात निघालेल्या या कलश यात्रेमुळे संपूर्ण परिसरात धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले। दुपारी 1 वाजता आयोजित उद्घाटन सोहळा गोरेगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश एरोला यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला। जिल्हा परिषद सदस्य ससेंद्रकुमार भगत यांच्या हस्ते कथेचे विधिवत उद्घाटन करण्यात आले। यावेळी दीप प्रज्वलन गोपाल ठाकूर संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती गोरेगाव, छोटूभाऊ बिसेन अध्यक्ष नगरपंचायत गोरेगाव, तसेच भूमेश्वरी रहांगडाले अध्यक्ष महिला तालुका काँग्रेस कमिटी यांच्या हस्ते करण्यात आले। व्यासपीठ पूजन शंकर चव्हाण मुख्याध्यापक गोरेगाव आणि मालनबाई गौतम संचालक खरेदी विक्री संस्था गोरेगाव यांच्या उपस्थितीत पार पडले। कार्यक्रमाला विविध मान्यवरांसह ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली। उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून शिव महापुराण कथेचे आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करत समाजात सदाचार, भक्ती आणि संस्कार दृढ करण्यासाठी अशा धार्मिक उपक्रमांची गरज व्यक्त केली। सदर श्री शिव महापुराण कथा हा धार्मिक सोहळा दिनांक 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत संपन्न होणार असून 16 फेब्रुवारी रोजी दहीकाला आणि महाप्रसादाचे विशेष आयोजन करण्यात आले आहे। कथेचे प्रभावी, ओजस्वी आणि रसाळ प्रवचन कुमारी साध्वी गुणिता दिदी यांच्या सुमधुर वाणीतून सुरू असून भाविक मोठ्या श्रद्धाभावनेने कथेचा लाभ घेत आहेत। भक्तिरसात न्हाऊन निघालेल्या या सोहळ्यामुळे ग्राम पालेवाडा परिसरात धार्मिक चेतना जागृत झाली असून पुढील काही दिवस प्रवचन, भजन कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमुळे वातावरण अधिकच पवित्र होणार आहे। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी ग्राम पालेवाडा येथील समस्त ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहकार्य केले।